आज आपण ह्या व्लॉगमध्ये विरारजवळ असे 3 समुद्रकिनारे पाहणार आहोत। जर तुम्ही विरारजवळ असाल तर नक्की भेट द्या। पण माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जगात कोणत्याही समुद्रकिनारी गेलात तरीही गुडघाभर पाण्यातच जा। पाण्यात गेल्यावर जास्त पुढे जाऊन मर्यादा ओलांडू नका। पाण्यात जाण्याआधी हवामानाचा अंदाज घ्या आणि जर हवामान खराब असेल किंवा समुद्राला उधाण आलं असेल तर तुम्ही समुद्रकिनारीच जाऊ नका। समुद्रकिनारे असो वा गड किल्ले, तीर्थक्षेत्र असो वा कोणतेही पर्यटन क्षेत्र, ते ठिकाण स्वच्छ राखणे, तिथे आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा कचरा व घाण होऊन त्या ठिकाणची शोभा जाणार नाही व ते ठिकाण प्रदूषणमुक्त राहील, त्याचप्रमाणे स्वतःबरोबर इतरांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे। नमस्कार, मी ओली तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत। माझी एक 2 नंबरची बहीण राहते विरारला, तिच्या घरी आम्ही जात आहोत। तर हिला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं आहे, ही मंजिरी सुतार, ही राहते विरारला आणि ही आमची सगळ्यात मोठी बहीण सौ तृष्णा पुणस्कर, ही टिटवाळाला राहते। तर हिला तुम्ही सगळेजण प्रथमच पाहतात आणि आता आम्ही सगळेजण चाललो माझ्या 2 नंबर बहिणीकडे आणि तिथून मग आम्ही पुढे विचार करू की कुठे जायचं आहे फिरायला, कारण की विरारला बरेचसे समुद्र किनारे आहेत। तर सोनू, तू सांग आम्हाला की विरारमध्ये तू आम्हाला कुठे फिरायला नेणार आहेस? विरारमध्ये फिरण्यासारखं बरेच ठिकाण आहेत। पहिले तर बीच आहेत खूप सारे, म्हणजे वसई विरार नालासोपाराला लागून खूप सारे बीच आहेत। त्यातलं आपण एखादं बीच बघूया। जीवदानी मंदिर आहे, बारुंडा देवीचं मंदिर आहे, त्याच्यानंतर बरेच 9 देवींचं एक मंदिर आहे, भवानी मातेचं मंदिर आहे। मंदिरं तर खूप सारी आहेत, पण बीचेसला जी मजा येते ती आपण अनुभवूया आज। हे थोडी बोलायचं आहे। तर हे माझे साडू बंधू आहेत मंगेश, आम्ही आता त्यांच्याकडे चाललोय विरारला आणि आम्हाला आज विरार फिरवणार आहे। सध्या तर आम्हाला विरारचे रस्ते दाखवत आहेत मंगेश। आता आपण घरी जाऊन जेवूया, मस्त थोडा आराम करूया आणि मग निघूया आणि मग डायरेक्ट आपण समुद्र किनारीच भेटूया। तर दीदीच्या घरून आम्ही निघालो आहोत समुद्र किनारे आणि तिथे जाण्यासाठी आम्ही घेतल्या 3 बाईक्स आणि त्या घेऊन आम्ही पोहोचलो आहोत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी। समुद्र किनारी जाण्यासाठी वातावरण समर्थ आहे, सूर्यदेव प्रसन्न आहेत आणि सोबतच आमचे कॅमेरामन सज्ज आहेत। सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे पेट्रोल पंप अगदी छान चमकतो। विरारच्या रस्त्यांवर सुद्धा सूर्याची सोनेरी किरणे पडली आहेत, त्यामुळे आमचा प्रवास देखील सुवर्णमय झाला आहे। समुद्र किनारा पाहण्यासाठी व तिथले छान छान दृश्य टिपण्यासाठी आम्हाला अंधार होण्याआधीच तिथे पोहोचले पाहिजे। वाटेतच दीदीच्या मैत्रिणीचं घर आहे आणि तिला भेटून आम्ही पुढे मार्गस्थ झालो। समुद्र किनाऱ्याजवळ आलाच आहे आणि या मार्गावरील जुनी पारंपरिक घरे, सुंदर बंगले, नारळी पोपळी, केळी आणि फुलांच्या बागा, जुनी मंदिरे आणि चर्चेस आपले लक्ष वेधून घेतात। आणि हा आहे अर्नाळाचा सुप्रसिद्ध मासळी बाजार। आणि फायनली आम्ही पोहोचलो अर्नाळा समुद्र किनारी आणि समुद्र किनारी येऊन बघतोय तर काय, सूर्यदेवाने आपली सोनेरी किरण या वाळूवर सुद्धा पसरवली आहेत, त्यामुळे वाळूचा रंग काही आगळा वेगळाच झाला आहे। इथे अशा मोटर काचवरून राईड करता येते, त्याचप्रमाणे बैलगाडीची सफर करता येते, तसेच घोडागाडी आणि उंटावर बसून सुद्धा फेरफटका मारता येते। हा उंटा आम्हाला पाहून थांबला, त्याच्या पाठीवर आम्हाला बसता यावं म्हणून तो खाली वाकला, पण रितण्याने घाबरून धरून एवढा हेतोच घातला की आम्हाला त्याची सफरच करता आली नाही। काल अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरच अंधार पडल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आलो आहोत राजोडी समुद्र किनारी। इथे बाईक पार्क करून आम्ही थेट गेलो समुद्र किनाऱ्यावर। तर वीकेंडसाठी मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे विरारला आणि विरारपासून जवळच अगदी 5 ते 6 समुद्र किनारे आहेत आणि मला समुद्र किनारा जायला प्रचंड आवडतं। तर त्यामुळे मी आता आली आहे राजोडी बीचला आणि राजोडी बीचला लगतच असं समोर अर्नाळा बीच देखील आहे आणि मी तिकडे देखील गेली होते। तर आता सध्या आपण आहोत राजोडी बीचला, तर चला आपण राजोडी बीचचं व्ह्यू पाहूयात आता किती छान आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि आपण फिरूयात आता हा बीच। हे समुद्राचं पाणी व किनारा खूपच स्वच्छ आहे। इथे येऊन आम्ही ना घोडागाडी, ना उंट, ना कोणत्याही मोटर गाडीची सफर केली। गुडघाभर पाण्यात आत गेले व या उसळणाऱ्या लाटांकडे एकटक पाहत राहिले आणि डोक्यातील खचाखच भरलेले विचार आणि त्यामुळे शरीरावर आलेला ताणतणाव या लाटांच्या प्रवाहाबरोबर मी वाहून गेले। सूर्य मावळू लागला तसे पोटात कावळे उडू लागले व पावले घराच्या दिशेने आपोआप वळू लागले, पण समुद्राची ओढ काही जाईना। जाता जाता मनाशी ठरवले की उद्या अजून एका नवीन समुद्र किनारी जाऊन मौज करायची।
अंधार पडला तरी समुद्र किनाऱ्याची गर्दी काही कमी झालेली नाहीये. घरी जाताना सुद्धा आम्हाला खूप छान छान व्ह्यूज मिळतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला राजुरी समुद्र किनाऱ्यालगतच रस्त्यावर लागून खूप सारे ढाबे आणि वॉटर रिसॉर्ट सुद्धा दिसतात. आम्ही आता क्षितिज वॉटर रिसॉर्ट जवळ पोहोचलो आहोत आणि आतमध्ये डीजे वर जय जय श्रीराम हे गाणं लागलं आहे आणि त्याचा आवाज आम्हाला वाटेत अगदी लांबपर्यंत येत आहे. मगाशी ठरवल्याप्रमाणे उद्या परत भेटू एका नवीन समुद्र किनारी. तर आपण जेवून विरार मधून केळवा बीचच्या मार्गे निघालेलो आहेत. आता रणरण तर ऊन आहे पण आमची गाडी खूप छान आहे. ड्रायव्हर मंगेश सोबत आहेत. पण आमच्या साडू ब्रदर्स मेवण्यांचे पाहुणे हा आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्याचे ते सगळे उमेदवार हे गाड्यांमधून पण आमचे 2 साडू केळवा बीच साठी ट्रेननीच रवाना झालेले आहेत. आणि बघू आता पुढे जाऊन त्यांनी काय झेंडे लावलेत ते पोचल्यावर कळेलच. भेटू केळवा बीचला. आणि आता जराही वेळ न दवडता आमची गाडी आता भरभर निघाली आहे केळवे बीचच्या दिशेने. इथे डाव्या बाजूला दिसते की बुलेट ट्रेनचे काम चालू आहे. पण आमच्या मंगेशरावांच्या गाडीनेच इथे बुलेट ट्रेनचा वेग धारण केलेला आहे. जाताना आपल्याला इथे छोटासा घाट रस्ता देखील लागतो आणि आता हा घाट रस्ता इथे प्रारंभ होत आहे. गाडीने धारण केलेला बुलेट ट्रेनचा वेग आता कमी झालेला आहे कारण ह्या घाट रस्त्याला आता चढण आणि नागमोडी वळणे देखील आलेली आहे. आणि अशा प्रकारे वळणावळणांचा घाट माथ्याचा आणि बहारदार नजाऱ्यांचा घाट रस्ता इथे संपन्न झालेला आहे. माझ्या बहिणीच्या घरून म्हणजेच मंदलपाडा विरार पूर्व इथून जवळपास गाडीने 2.25 तासाचा अंतर कापून आम्ही फायनली पोहोचलो केळवे बीचला. या बीचवरती पर्यटकांसाठी प्रत्येक गोष्टीची सोय आहे. जसे की स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, आंघोळीसाठी पाणी, पार्किंगची सोय. इतकेच काय तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आला तर तुम्हाला चटया किंवा सतरंज्या देखील भाड्याने मिळतात. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि इथे दिवसभरासाठी 4 व्हीलर पार्किंगचे 20 रुपये आहेत. गाडीतून बाहेर उतरलेलं मला असे वाटले की मी एखाद्या मंदिरात आले की काय, कारण इथे हार, फुले, नारळ, ओटीचे सामान आणि प्रसादाची दुकानं दिसत आहेत. याचं कारण आहे की केळवे बीचच्या बाहेरच अतिशय जागृत आणि सुप्रसिद्ध असे चित्रदेवीचे मंदिर आहे. खरं तर आज आम्ही विरारातील मंदिरांमध्ये जाणार होतो, जसे की जीवदानी मंदिर, भारुंडा देवी मंदिर, नवदेवींचे मंदिर आणि मग याही मंदिरात येऊन त्यानंतर आम्ही केळवे बीचला जाणार होतो. पण काही अडचणींमुळे आम्हाला पुढील काही दिवस मंदिरात जाता येणार नाहीये. पण विरारमधील मंदिरांचा ब्लॉग करायचा योग लवकरच येईल. समुद्रकिनारी जाण्यासाठी ह्या गेटपाशी 5 रुपये एंट्री फी भरावी लागते. गेटमधून आत गेल्यावर एक छोटा बाजार दिसतो आणि या बाजारामध्ये कपडे, लहान मुलांची खेळणी, भाजीपाला, रानमेवा इत्यादी या बाजारात विकायला आहे. इथे डाव्या बाजूला चेंजिंग रूम आहे आणि तिथे 10 रुपये देऊन आंघोळीसाठी पाण्याची बादली मिळते. हल्लीची पिढी बहुधा आपली सुट्टी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये जाऊन किंवा तिथल्या स्विमिंग पूलमध्ये डुंबून घालवतात. मीही रिसॉर्टला जाते, पण आम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत जी मजा या मातीत, मैदानात, नदी किंवा समुद्रकिनारी जाऊन केलेली आहे ती मी विसरलेले नाही. आणि आता एखाद्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूल पेक्षा समुद्रात जाऊन स्नान करायला मला केव्हाही आवडेल. परंतु मी पुन्हा एकदा सांगते की समुद्रात गेल्यावर मर्यादेच्या पुढे जाऊन आपला जीव धोक्यात घालू नका. समुद्रात जाण्याआधी मुलांना लागल्या त्या भुका, त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही केला आमचा पोटोबा. रानावनात जाऊन वनभोजन करणे किंवा समुद्रकिनारी परिवारासोबत जाऊन असं एकत्र भोजन करण्याची मजा काही औरच आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी क्रिकेट, व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल असे खेळ खेळायला खूप मजा येते. प्रीतन्या, चल उंटावर बसूया. नाही मला उंटावर नाही बसायचं, मला घोडागाडीत बसायचे. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि आयुष्यात समुद्रकिनारी ही निसर्गाने दिलेली अशी एकमेव देणगी आहे जिथे मला वारंवार यावेसे वाटते. अशातच आम्ही समुद्राच्या लाटांसोबत केलेली ही घोडागाडीची सफर, किनाऱ्यावर खाल्लेला तो बर्फाचा गोळा, समुद्र किनाऱ्यावरती आमचे खेळणे व परिवारासोबत केलेले सहभोजन, आमचे ते समुद्राच्या लाटांसोबत उसळणे, संध्याकाळच्या वेळी माझ्या कॅमेऱ्यात टिपलेले त्या नयनरम्य दृश्य, हे सारे अविस्मरणीय आहेत.